शनिवारच्या सामन्याला महत्त्व आहे. हो, भारत विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध अफगाणिस्तान एवढी काही मजा नाही. लोक असा विचार करत होते, काही जण म्हणत होते की भारतीय संघ हा सामना अगदी फारच किरकोळीत जिंकेल. पण जेव्हा पहिली बॅटिंग करायची संधी ही अफगाणिस्तानला मिळाली, त्यांच्या बॅट्समननी छान स्वतःला मॅचमध्ये गुंतवून घेतलं, अप्लाय केलं आणि त्यामुळे कप्तान शाहिदीच्या 80 धावा आणि अमर जाईनी केलेल्या 60-62 धावा, त्या दोघांनी केलेली शतकी भागीदारी याच्यामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या 200-250 इतकंच नाही 272ला जाऊन पोचली. तेव्हा लोकांना जरा पाकपूक व्हायला लागलेली होती की अरे बापरे, 272 धावांचा पाठलाग, 70-30 काही जण म्हणत होते की भारताला जिंकायची संधी आहे पण 70%, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, 30% संधी अफगाणिस्तानसुद्धा आहे. कारण त्यांच्याकडे 2 चांगले लेग स्पिनर आहेत, राशिद खान त्यांच्याकडे आहे. अहो कसलं काय आणि कसलं काय, मी तुम्हाला खरं सांगतो, आजच्या सामन्यामध्ये जे काही रंग भारतीय संघाने दाखवलेले आहेत त्याला खरोखर तोड नव्हती आणि त्यामुळे 4 विकेट काढणारा बुमराह म्हणा किंवा नंतर तोडफोड शतक करणारा रोहित शर्मा म्हणा, यांनी आज प्रेक्षकांना खुश करून टाकलेलं आहे. भारतीय संघाने अगदी सहजी हा सामना जिंकलेला आहे. सामन्याचं अजून वर्णन मी तुमच्या पुढे करणारच आहे, पण त्याच्या पुढे कृपया माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल आणि माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहो, हे अरुण जेटली मैदानाचं विकेट हे बॅटिंग करता चांगलं आहे हे मी तुम्हाला प्रिव्ह्यूमध्येही सांगत होतो. या मैदानाच्या सीमारेषा जवळ आहेत हे सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं आणि त्याचाच फायदा मला वाटतं अफगाणिस्तानच्या बॅट्समननी घेतला, हे आपल्याला कबूल करायला पाहिजे. वाटलं त्याच्यापेक्षा त्यांनी मान खाली घालून बॅटिंग केली. भारतीय बॉलर्सना एकंदर गांभीर्याने तोंड दिलं आणि त्याच्यामुळे त्यांची धावसंख्या ही थोडी पुढे सरकत गेली. या मैदानावरती 3 रन होणं शक्य नाही. त्याचं कारण असं होतं की बॉल 2 फिल्डरच्या मधनं गेला की तो चौकाराकडेच पळत सुटत होता आणि त्यातनंही मी अगोदर म्हणल्याप्रमाणे शाहिदी आणि अमर जाईनी खूपच समंजस बॅटिंग केली. पण बुमराहची बॉलिंग ही जास्त अचूक होती. त्यांनी बॅट्समनला जास्त हलवून दिलं नाही. 4 विकेट त्यांनी काढल्या आणि त्याच्याचबरोबर भारतीय स्पिनर्सनी सुद्धा त्यांना बरोबर हातभार लावला आणि त्यामुळे चांगलं खेळूनसुद्धा अफगाणिस्तानचा धावफलक अनावश्यक वाढला नाही. भारतीय संघ या धावसंख्येचा पाठलाग करू शकेल का? आम्हाला माहिती होतं विकेट कसं आहे, सीमारेषा किती जवळ आहेत, भारतीय संघाच्या बॅट्समनची गुणवत्ता काय आहे, या 3 पॅरामीटरवरनं अगदी स्पष्ट कळत होतं की भारतीय संघ हा पाठलाग करणार, 100% करणार. परंतु तो असा होईल हे कोणालाच वाटलेलं नव्हतं. कारण सुरुवातीपासून मी तुम्हाला खरं सांगतो, रोहित शर्मा अशा काही झोकात बॅटिंग करत होता. त्याच्या बॅटिंगमध्ये त्याची नेहमीची सहजता दिसत होती आणि खास करून फील्ड रेस्ट्रिक्शनच्या ओव्हरमध्ये त्यांनी हवेतनं मारलेले फटके हे फारच लाजवाब होते. त्यामुळे बघता अर्धशतकी मजल, बघता भागीदारीचं शतक, बघता रोहित शर्माचं शतक, या सगळ्याच गोष्टी सहजी पार पाडल्या. रोहित शर्मानी आज विक्रमावर विक्रम केले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी झळकवलेलं 7वं शतक हे विक्रम ठरलं. कारण विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकर रोहित शर्माच्याच नावावरती 6 शतकं होती. आजचं त्याचं शतक हे त्या अर्थाने विक्रमी आहे. दुसरी गोष्ट, रोहित शर्माचं हे भारतीय संघातर्फे काढलेलं सर्वात विक्रमी शतक ठरलं आणि भारतीय संघाचंच नाही तर जगातल्या सर्व सलामीच्या बॅट्समनच्या बाबतीत ओपनिंग बॅट्समनकडनं काढलेलं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. त्यांनी मॅथ्यू एडनचा विक्रम मोडला आणि भारतातर्फे त्यांनी वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. रोहित शर्मा नावाचं वादळ 131 धावा पार करून जेव्हा शांत झालं तेव्हा भारतीय संघाच्या हातात विजय आला होता. कारण अगोदर त्यांनी ईशान किशनबरोबर झकास शतकी भागीदारी केली होती. या शतकी भागीदारीमध्ये ईशान किशनचा वाटा 14-15 धावांचा होता. याच्यावरनं तुम्हाला रोहितचा तडाखा काय होता याची कल्पना येईल. भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवलेला आहे. अनपेक्षित नाही, हा अपेक्षितच होता, पण याच्यामध्ये 2 उद्दिष्ट साध्य झालेली आहेत. एक उद्दिष्ट असं होतं की सामना जिंकायचा, 2 गुण आपल्या टोपलीत घ्यायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेट रन रेट वाढवायचा.
हा नेट रन रेटसुद्धा सुरेख पद्धतीने भारताने वाढवलेला आहे. धावांचा पाठलाग झोकात केलेला आहे. 2 सामने 2 विजय, आत्मविश्वास हाती घेतला आहे आणि आता भारतीय संघ दिल्लीहून अहमदाबादकडे प्रवास करणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने भरलेला भारतीय संघ हा शनिवारी पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 2 हात करणार आहे असं मी वर्णन करेन. तुम्हाला कसा वाटला आजचा सामना? तुम्हाला कशी वाटली आज रोहित शर्माची बॅटिंग? मला जरूर कळवा. त्याच्या बॅटिंगमधली सहजता मला वेड लावून गेली. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल हे जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कसंही करून हा वर्ल्ड कप संपवायच्या आत 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठायची माझी इच्छा आहे. फक्त त्याच्याकरता मला तुमची साथ पाहिजे. द्याल ना मला साथ? चला भेटूया. बाय बाय.